रोहित, यू आर स्ट्रेस्ड. तू तिच्यावर इतका का ओरडलास? आई, आज चक्क तू राधिकाची बाजू घेतेस. मी तिची बाजू घेत नाहीये. मुळात चूक तुझी होती रोहित. तुझा धक्का लागला आणि पाणी सांडलं. तू उगाच का तिला ओरडलास? आई, राधिकाला कुठलंही काम नीट नेटकेपणाने जमत नाही. दिवसभर फक्त चहा आणू का कॉफी आणू का एवढंच करते ती. राधिका अतिशय गावंढळ आहे. तिला फक्त नवऱ्याला चिकटून बसायचं असतं. बाकी काही अँबिशन्स नाही आहेत तिच्या आयुष्यात. तेच मी तुला सांगितलं होतं. या पलीकडे तिच्या आयुष्यात काहीही नाही. पण तू तिच्या प्रेमात आंधळा होतास. इनफॅक्ट रोहित, जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटले ना, तेव्हाच मला कळलं की ही अत्यंत सामान्य मुलगी आहे. तिला तिचे विचार, तिचे अँबिशन्स, तिचं असं काहीच नाहीये रोहित. तिच्यासाठी फक्त तिचा नवरा, तिचं घर, हेच सगळं. आई, तुला हे सगळं माहिती होतं आणि तू हे मला आत्ता ऐकवतेस. रोहित, मी तुला ऐकवते कारण आत्ता चूक तिची नव्हती. किमान एक माणूस म्हणून तरी तू तिला रिस्पेक्ट करायला हवंस. बाकी काही नाही. आय थिंक तुला कामाचं खूप स्ट्रेस आलंय. हे सगळं हँडल करायला शिक रोहित. इतका राग बरा नाहीये. पेपर्सचे प्रिंटआउट पुन्हा काढता येते. टेक केअर. युजलेस राधिका. नमस्कार गुरुजी. आपल्याला काही अंदाज लागला का? हो अन्नपूर्णाताई, येत्या वर्षात तुमची नात तुम्हाला नक्की भेटणार. पण गुरुजी, मला एक शंका आहे. म्हणजे मागच्या दोन्ही वेळेला तुम्ही जेव्हा असं भाकीत केलं होतं ना, त्यावेळेला मी माझ्या नातीला ओळखूच शकले नाही. मग आता या वेळेला मी तिला ओळखणार कशी? अन्नपूर्णाताई, ही गोष्ट पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की सांगतो, तुमची नात अतिशय सोज्वळ, सुसंस्कारी आणि मुख्य म्हणजे मोठ्यांचा आदर करणारी आहे. तिच्या या गुणांवरूनच तुम्हाला तिला ओळखावं लागेल. म्हणजे ती आमच्या कमळीसारखी असणार. म्हणजे कमळी? अहो, कमळी म्हणजे ती मुलगी नाही का, जेव्हा पूजेच्या वेळेला तिच्या हातून चुकून पिंडीवर गंधाचा अभिषेक झाला आणि मग आपण तिच्याच हातून पूजा केली, ती कमळी. खूपच गुणी आणि संस्कारी आहे. आलं माझ्या लक्षात. बघितलंय मी तिला. माझी मोठी नात कमळीसारखीच असू दे. अन्नपूर्णाताई, तुमची मोठी नात कमळीसारखीच असू शकते. तुम्हाला एक पूजा करावी लागेल. अंगारकी एकादशीच्या दिवशी अखंड 24 तास मंत्रजप करावा लागेल. तुमच्या तपस्येचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. येत्या वर्षात तुमची नात तुम्हाला नक्की भेटेल. नवीन वर्ष एक नवीन सकाळ तुमच्या आयुष्यात घेऊन येईल. हो, मात्र एक अट आहे. मंत्रजप अखंडच व्हायला हवा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा नको आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे गुरुजी. माझी मोठी नात मला भेटणार असेल ना, तर मी काहीही करायला तयार आहे. हे अखंड नामस्मरण मी नक्की करेन. रेश, रेश, ऐक ना, आज 31 आहे ना, तर माझ्या घरी एक छोटीशी मी पार्टी ठेवली आहे आपल्याच लोकांसाठी. तर तुम्ही तिघं या ना प्लीज. नाही, मी नाही येणार. सॉरी. अरे रेश, असं काय करतो? नाही का म्हणतोस तू? अरे अन्नपूर्णा आजीने स्वतः इन्व्हाइट केलंय तुम्हाला पर्सनली. तिला पण नाही म्हणणार आहेत का तुम्ही? प्लीज ना. अँड हां, स्ट्रिक्टली नो अल्कोहोल आणि नो स्मोकिंग वाली पार्टी आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. अरे, व्हाय यू लुकिंग ॲट मी लाईक दॅट? आजीने स्वतः इन्व्हाइट केलंय ना, मग आता तरी नाही नका बोलू. ओके फाईन. खरं सांगायचं झालं तर आता न्यू इयर आहे ना, तर मला
न्यू स्टार्ट करायची आहे. मला आजीने आजच समजवलं की न्यू इयरची स्टार्ट अशी फ्रेश नाही कर, सगळ्यांसोबत सगळे भांडण मिटवून टाक. तर मला न्यू इयरमध्ये विथ नो ग्रजेस जायचं, तर आपण सगळे भांडणं विसरूया आणि फ्रेशली स्टार्ट करूया, फ्रेंडशिप करूया. व्हॉट से? मला एक कळ ना, तुला हे असं अचानक शानपणा कसं काय सुचलंय? निंगू पिंगू का नो नॉट एनीमोर. निंगी सुचलं काय म्हणते? तुला आत्ताच सांगितलं ना, आजीने मला सकाळीच आज खूप समजवलंय, खूप बोलली आणि मग मी समजलं. आणि तिने हे पण म्हटलं, जर मी तुमच्याशी चांगली वागली तर तुम्ही पण माझ्याशी खूप चांगलं वागाल, कारण की कमळी आणि निंगीचं मन खूप मोठं आहे. यार पार्टीला या ना, आपण फ्रेशली स्टार्ट करू आणि खूप मज्जा करू. आजीने बोलवलं, आजीसाठी तरी या. पार्वती ताई, हे जरा ठेवा. आजी ऐक ना, तू देवळातून आली आहेस? हो का? अगं मला जरा तुझी बोलायचं होतं. बोल. ॲक्च्युली ते आज 31st आहे ना, वर्षाचा शेवटचा दिवस, तर मी फ्रेंड्सला घरी बोलवलंय पार्टीसाठी. चालेल ना? नाही अनिका, आज दिवसभर माझा नामस्मरणाचा कार्यक्रम आहे. अगं नाही आजी, तू असं तर नाही करू शकत. तू थांब. तू एकतर माझं बँक अकाउंट ब्लॉक केलं, तू आणि डॅडने माझे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं काढून घेतलं. मग मी काय करू? म्हणून मी फ्रेंड्सला घरी बोलवते ना. अनिका, तुला एकदा सांगून कळत नाही का? आणि या सगळ्या गोष्टी आम्ही तुला शिक्षा म्हणून केल्या आहेत, हे विसरू नकोस तू. ठीक आहे, मग मी आज रात्री बाहेर जाते, क्लबिंगला जाऊन येईन आणि ड्रिंक वगैरे करून येईन मी. अनिका, काय तोंडाला येईल ते बरळतेस ग तू? महाजनांचं नाव लावतेस, याचं जरा तरी भान ठेव. म्हणून तर बोलले ना, घरी पार्टी करते, घरी सगळ्यांना बोलवते, तू त्यालाही नाही बोलतेस. आणि तुला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगू, पार्टीमध्ये ते आपले कमळी, निंगी, ऋषी तिघही येत आहे. तू त्यांना पण नाही बोलशील? तुझ्या पार्टीमध्ये कमळी, निंगी आणि ऋषी येणार आहे? हो, मग काय, मी सगळ्यांना बोलवलंय. असं असेल तर ठीक आहे. कमळी आणि ऋषी आहेत म्हटल्यावर पार्टीत कोणी गोंधळ करणार नाही. ठीक आहे, करा तुम्ही पार्टी. मी माझं नामस्मरण माझ्या खोलीत करीन. फक्त एक गोष्ट, स्पीकरचा आवाज मोठा ठेवायचा नाही. अगं नाही, डोंट वरी, माझी पार्टी ना खूप क्लीन असणार आहे. करा. येस, मजा करा. थँक्यू आजी. मॉम, ग्रॅनी आजी, मॉम, ग्रॅनी आजी लवकर या. अरे बापरे, एवढी खुश? असं म्हातारीने तुला सांगितलं तरी बाबा. ग्रॅनी आजी. बरं बरं, आधी मिठी मारून घे. काय झालंय? अगं ऐक,